नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना की मी एकटा गावी जाणार आहे आणि तुम्हा सर्वांना पण गावचे चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर सर्वात आधी आपण प्रवास बघूया. तर ही आहे आपली ट्रेन. ह्या ट्रेनचं नाव आहे जनशताब्दी एक्सप्रेस. ही CSTपासून जी निघते ती गोव्यापर्यंत म्हणजे मडगावपर्यंत जाते. तर ह्या ट्रेनचे डबे बघा कसे असतात, ब्लू रेड. रेड म्हणजे हे नॉर्मल सिटिंगचे डबे, ब्लू म्हणजे AC क्लास, आणि तुम्हाला जे स्पेशल दाखवायचं आहे मला ते म्हणजे त्याचा लास्ट डब्बा म्हणजे विस्टाडोम कोच. आणि ह्या कोचची स्पेशालिटी ते तुम्हाला आता आतमध्ये जाऊनच समजेल. दिसायलाच बघा किती भारी वाटते. ही ट्रेन जी CSTपासून निघते मडगावपर्यंत पोहोचते आणि आपल्या रत्नागिरीला ही बरोबर 11:15ला पोहोचते. आणि तुम्ही बघाल तर मोस्टली ह्याच्यातले सर्वच पॅसेंजर फोटोज काढत बसत असतात. तुम्हाला ट्रेनच्या आतमध्ये गेल्यावरच दिसेलच. आणि ते ट्रेन जरा मध्ये स्टेशनवर थांबली होती म्हणून मी तुम्हाला फोटो काढून दाखवतो. आणि तुम्हाला आता चला समोर जाऊन तुम्हाला सरळ जाऊन आता तुम्हाला ट्रेनसुद्धा दाखवतो. त्याचा तुम्ही इंटिरियरही बघू शकता. त्याची सिटिंग कॅपॅसिटी किती, त्याची सिटिंग कॅपॅसिटी 44%ची आहे. एकदम लांब लचक ट्रेन आहे. ही ट्रेन मला ठाण्याला 5:45ला मी पकडली आणि बरोबर 11:15ला ही ट्रेन रत्नागिरीला पोहोचते. आता तुम्ही बघू शकता सिटिंग कॅपॅसिटी एकदम लक्झरियस ट्रेन आहे, डबा आहे. आता इकडे जे TV आहे तिकडे आपले स्टेशनचे नाव पण सांगतात आणि हे आपलं लगेज कंपार्टमेंट आहे. आणि जसं पाठून चढू शकतो तसं आपण इकडून फोडूनही चढू शकतो. वन ऑफ द क्लीनेस्ट ट्रेन आहे ही जी मी अजूनपर्यंत बघितलेली. एकदम छान आणि वातावरण पण बघाल तर एकदम छान. आणि पाठून बघा फास्ट फॉरवर्डमध्ये हे किती छान वाटतं. जेव्हा ट्रेन ट्रॅक बदलते हे आपल्याला मोस्टली कसं दिसत नाही. आणि तुम्ही इकडची सिनेरी बघा, सर्व पब्लिक असे पाठीच उभे असतात ही सर्व सिनेरी बघायला. कारण ह्या ट्रेनची स्पेशालिटीज हीच आहे. तुम्ही बघू शकता की कोकणात कसं सर्व मस्त असं पावसामध्ये सर्व हिरवगार झालेलं आहे. आणि वरतून बघितलं तर एकदम असं वाटतं कोणत्या तरी हॉटेलमध्येच बसल्यासारखं आहे. आणि ही माझी सीट आहे. इकडे आपली राईट साईडला तुम्ही बघू शकता की माझी आहे विंडो सीट. या सीटमध्ये पण काहीतरी खासियत आहे ते मी तुम्हाला आता नंतर दाखवणारच आहे. पण सर्वात आधी आपण आपल्या सीटवरती जाऊन बसूया आणि बाहेर बघूया. बाहेरची जेव्हा असं सिनेरी बघतो तेव्हा असं वाटतं काहीतरी TVच बघतो. आणि बाजूची भिंत कमी आणि काची जास्त असं एकदम मस्त वाटलं या ट्रेन. आणि जेव्हा एकदम क्लोज, जेव्हा बोगद्याच्या जेव्हा आपण एकदम क्लोज असतो तेव्हा जे झाडं कशी एकदम जवळजवळ असतात ना, तो किती छान एक्सपिरियन्स वाटतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसेल. आता मी तुम्हाला बघा या ट्रेनची जी अजून एक खासियत आहे म्हणजे याची सीट. आता तुम्ही बघूनच शॉक होईल बघा. अच्छा, हे आपल्याला असं पायाने दाबायचं असतं आणि ते दाबल्यानंतर बघा काय होतं. ही सीट आपल्या विंडोच्या साईडला फिरते. किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे मोस्टली ट्रेन्समध्ये होत नाही. हे असे खूप कमीच असे असे कोचेस आहे म्हणजे विस्टाडोम कोचेस जिकडे जिकडे लागले त्या विस्टाडोम कोचमध्ये असं होतं. बघा किती छान वाटतं. बाहेर बघतच बसायला वाटतं. बाहेर बघा कसं दिसतं, एकदम मस्त, एकदम बाहेरगावी आल्यासारखं वाटतं. आणि इकडे सकाळी बरोबर 7:20ला नाश्ता आला. क्या ये शीरा उपमा, शिरा उपमा मिक्स. त्याला खायला फक्त शिरा आणि उपमा गेला तर बघायला की त्याची टेस्ट कशी आणि काय. आणि इकडे अजून एक मला जे वाटलं, जे नवीन वाटलं, जे आपल्या नॉर्मल ट्रेन्समध्ये नसतं ते म्हणजे असं जे आपल्याला तुम्ही विचाराल तर आता खायचं कुठे, तर खायचं ते बाजूलाच असतं. आता तुम्हाला क्लोजअप व्ह्यू दाखवतो मी. क्लोजअप व्ह्यूमध्ये बघा असं खाली असतं, ते हाताकडून असं वरती घ्यायचं आणि नंतर त्याला फोल्डेड असतं ते त्या साईडला आपल्याला टाकायचं आणि सर्व कनेक्टेडच आहे. ओपन करून आपण असं खायचं. किती छान आणि जरा वेगळं काहीतरी वाटलं. सुरुवातीला तर मलाही माहिती नव्हतं. माझ्या बाजूवालीने जेव्हा केलं ना तेव्हा मला ते माहिती पडलं. ॲक्च्युली मी पण तर ह्या ट्रेनमध्ये फर्स्ट टाईमच आलो आहे ना. एक नवीन एक्सपिरियन्स गेला आणि तुमच्याशी नवीन एक्सपिरियन्स शेअर केला. तर इकडे आपण शिरा आणि उपमा टेस्ट करून बघूया. शिरा आणि उपमा जेव्हा मी खाल्ला तेव्हा त्याची टेस्ट मला खूप छान वाटली. एकदम असं चांगल्या क्वालिटीचं बनवलं गेलेलं आहे आणि एक ॲम्बियन्स पण चांगला वाटला. सीट पण एकदम कम्फर्टेबल, एकदम मोठी, पायाच्या समोर पण एकदम पाय लांब करायला पण एकदम मस्त. आणि तुम्ही इकडे बघू शकता आपली ट्रेन जी बाहेर दिसते ती रेड ब्ल्यू कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि वरतून जेव्हा बघाल ना तर असं वाटतं की आपण काहीतरी एरियल व्ह्यू म्हणजे काहीतरी हेलिकॉप्टर प्लेनमध्ये बघून बसतो असं.
आणि जाणून बुजून तुम्हाला विंडोचे कर्टन दाखवायचे होते म्हणून मी ही कर्टन खाली केली होती आणि एकदम वरती एकदम स्मूथ झाले ती. आणि कोकणात आपल्या पावसात जे वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता. तर बोगद्यात चालली ही गाडी. आता तुम्ही फक्त बघा. वाव, आमच्या सर्वांचं एक्सप्रेशन असंच होतं की वाव किती मस्त वाटलं. मोस्टली बोगद्यातून आपल्याला आतमध्ये जायला आवडत नाही, पण ह्या ट्रेनमध्ये तर आम्ही वाट बघत होतो. परत एकदा जेव्हा बोगद्या आला तेव्हा पण मी तुम्हाला सर्वांना दाखवेल ते की एक्सपिरियन्स किती मस्त होतो. जेव्हा हे सर्व बघतो ना तेव्हा असं वाटत होतं की काय हेलिकॉप्टरमध्येच बसलो. त्या साईडून पण बघा तुम्ही, माणसं कसे सर्व बघतच बसतात आणि फोटो काढत, व्हिडिओ काढत असं सर्व बघतात. आणि या ट्रेनची स्पीड पण एकदम चांगली, ॲव्हरेज स्पीड ही 70 km/h चालते आणि एकदम कम्फर्टेबल आणि एकदम मस्त. आणि बाहेर ग्रीनरी बघाल तर एकदम असं वाटतं सर्व क्रिकेट स्टेडियमच झालं आहे, सर्व हिरवं हिरवं एकदम नॅचरल फील येतं. तर ही गाडी एका स्टेशनवरती हॉल्ट घेतलेलं आहे या गाडीने. तर मी तुम्हाला परत हे दाखवतो की बाहेरून कसं दिसते. जर आपण जरा बाहेर बघू, तुम्ही बघाल तर वातावरणच बघा ना कोकणात. आता पाऊस पडायला लागला आहे आणि बहुतेक माणसं असे पार्टीस येऊन उभे राहतात, कारण कसं पाठचा जो व्ह्यू आहे ना तो एकदम बघण्यासारखा. माणसं बघत राहतात, तुम्ही पण आता बघू शकता. एकदम मस्त आहे, मस्त. हा शॉट जो तुम्ही बघितलात ना तुम्हाला बघूनच वाटत असेल की याने काहीतरी पिक्चर बघितलं आणि पिक्चरसारखंच वाटतं. सर्व बघा किती हिरवगार आणि मस्त. आतमध्ये जी AC लेवल होती ती पण एकदम व्यवस्थित होती, मेंटेन्ड होती, एकदम छान. आणि तुम्हाला आता एक मी शॉर्ट वॉटरफॉल दाखवतो. जरा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये मी घेतलेला आहे. तर वॉटरफॉल बघू शकता. तर प्रत्येक ठिकाणी काय ना काय आलं, पण ते कसं सर्व कॅप्चर करताना आलं एकदम छान वाटत होतं. असं म्हणजे प्रत्येकजण ना एन्जॉय करत होतं आपल्या ट्रेनमध्ये बघत, आपले गप्पा मारत, आपले ते फ्रेंड्स. आणि मोस्टली या ट्रेनबद्दल जर बोलायला गेलं तर ही ट्रेन ऑलमोस्ट सर्व टुरिस्टनी भरली होती. आणि कारण सर्वच मोस्टली लोक सर्व गोव्यालाच फिरायला जात होते मला असं वाटतं. परत आपलं इकडे आपलं स्टेशन आलं आणि तो स्टेशन म्हणजे खेडमध्ये राहणारे सबस्क्रायबरनी जर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे खूप छान वाटतं बघायला. आणि आत्ता जसं जसं तुम्ही अजून पुढे जाल तसं तसं तुम्हाला हिरवगार आणि वातावरण एकदम शुद्ध आणि एकदम मस्त वाटेल. तिकडे आपलं खेड स्टेशन गेलेलं आहे. मेन म्हणजे तर आपण स्टेशन येताना तर आपण पाहू नाही शकत, फक्त आपल्याला विंडोजनी दिसतं. पण ह्या ट्रेनमध्ये जेव्हा आपले स्टेशनं पाठवून जातात तेही आपल्याला बघायला मिळतं. ते मी इकडे परत लगेज डब्यामध्ये आलो होतो, कारण इकडे TC आले होते. तर मग TCने चेकिंग केली आणि TC इकडे येतातच आहे. तर बघा इकडून आपलं ते स्टेशन तर पाठवून जातं ते कसं दिसतं. म्हणजे एक फ्रंट व्ह्यू तर आपल्याला दिसणार नाही, कारण फ्रंट व्ह्यूमध्ये तर आपले ड्रायव्हर असतात. पण इकडून आपल्याला बघू शकतो की बॅक व्ह्यू एकदम छान, म्हणजे एकदम मस्त. आणि जरा पाऊससुद्धा पडायला लागला होता म्हणून तुम्ही त्याच्यावर बघू शकता जरा पाऊस पडलेला आहे. एकदम वातावरण एकदम छान. तुम्ही बघू शकता बाहेर बघा सर कसं मस्त हिरवगार असं हे ग्रीन कार्पेट सर्व. हा बोगद्यात गेला आणि परत बघा जेव्हा बोगद्यातून बाहेर येईल एकदम म्हणजे व्ह्यूच एकदम त्याचा वेगळं आणि एकदम डिफरंट आहे. जर या ट्रेनचं बोलायला गेलं तर ह्याच्यामध्ये 3 टाईप्स ऑफ तिकीट्स आहेत. एक नॉर्मल तिकीट, एक मिडल तिकीट आणि विस्टाडोम कोचची एक वेगळी तिकीट. त्या तिकीटचे पण मी प्राइजेस तुम्हाला आता जरा पुढे येऊन सांगेन. पण एकदम एक्सपिरियन्स मला खूप आवडलं. बाहेरतून व्ह्यू तुम्ही बघाल वरतून तर एकदम मस्त. आणि इकडे साईडला एक TV लावलेली आहे. त्या TVमध्ये असं काही ना काही इन्स्ट्रक्शन्स येतात आणि मेन जे स्टेशन ती घेते ते स्टेशन येतात. आणि ह्या ट्रेनला 8 हॉल्ट्स आहेत आणि ही आपली कॉर्नरची आपली सीट आहे विंडो साईडची. तर परत बघा मी तुम्हाला बोललो ना बोगद्याचं दाखवलं ते बघा बोगद्यात गेली. वाव, ते जे शेड LED लावले आहेत ना ते एकदम छान वाटतं, एकदम मस्त. आणि बाहेरून आल्यावरती परत आपली नॅचरल ग्रीनरी. आणि पावसात गेल्यामुळे ह्या ट्रेनचा मला जास्त फायदा उचलता, एकदम मस्त वाटतं. आणि इकडे बघा समोर जसं नॉर्मली हे ठेवायचं असतं आणि मी असं एमर्जन्सीमध्ये खायला मला ओट्स नेतो आहे. तर तुम्ही विचार करत असाल ना की चार्जिंग पॉईंट कुठे, कारण बाकीकडे सर्व काच आहेत तर चार्जिंग पॉईंट बघा कुठे असतं. मला पण हे मी विचारल्यानंतर मी विचारलं त्या माणसाला की बाबा चार्जिंग पॉईंट कुठे आहे. ते म्हणले की बघा इकडे खाली असते. तर मी इकडे माझे सर्व चार्जिंगला लावले.
तुम्हाला आता या ट्रेनबद्दल इन्फॉर्मेशन देऊया। ह्या कोचचा जो पुढचा कोच आहे रेड कोच, तो म्हणजे नॉर्मल कोच आहे, त्याला 2S म्हणतात आणि त्याची तिकीट 200 रुपये, 200 रुपीज। त्यानंतर तुम्ही मध्येच बघितलं तर ब्लू रेड जी ब्लू डब्बा आहे तो आहे CC क्लास, त्याची तिकीट आहे 610 रुपये। आणि आपली जी हा डब्बा आहे विस्टाडोम कोच, त्याची प्राईस आहे 1505 रुपये किंवा 1660, असे 1500, 1500 किंवा 1600 रुपये अशी ह्याची एक सिंगल तिकीट आहे। तिकीटच्या प्रमाणे सर्व्हिस दिलेली आहे आणि एकदम मस्त आणि एकदम भारी वाटतं। त्या चिपळूणवरून आपली गाडी निघालेली आहे। तर चिपळूणमध्ये पण राहणाऱ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगावं की आपलं गाव चिपळूण आहे आणि एकदम छान वातावरण वाटतं। प्रत्येक स्टेशन असं काहीतरी एकदम हिरवंगार वाटतं। ब्रिथिंग जेव्हा कराल तुम्ही एन्व्हायरमेंट बघाल एकदम फ्रेश वाटतं। गाडीबद्दल जेवढी मला माहिती होती तेवढी मी दिली। त्याची सिटिंग आणि स्पेशियस आहे, एकदम क्लीन आहे, वेल मेंटेन्ड आहे। क्राऊड जो आहे तो एकदम बोलतात ना क्लास आहे, त्या क्राऊडला पण एकदम छान वाटतं। तर हा होता आपला चिपळूण स्टेशन आणि थोड्याच वेळात आपल्याला आता बरोबर 1 तासाने रत्नागिरी। जे काही व्ह्यूज आहे वरतून ते एकदम मस्त वाटतं। असं वाटतं आपण कुठेतरी एकदम चांगल्या ठिकाणी बसलेलो आहे। कधी असं वाटतं तर प्लेनमध्ये बसलेलो आहे आणि कधी असं वाटतं तर एकदमच म्हणजे बोलतात ना स्पेशल आपलाच एक डब्बा चालतो आहे, कारण पाठून व्ह्यू दिसतो ना। या ट्रेनमध्ये पुढच्या वेळी मी नक्कीच मम्मीला, काजलला, ताईला, भाईला, आपल्या दिललासुद्धा आणायचा प्रयत्न करेन। जो आता हा एरियल व्ह्यू तुम्हाला दिसतोय असं वाटतं मी प्लेनमध्येच बसलो आणि ते पण एकदम समोर बघत। आणि इकडे बघा हे आता आपली ट्रेन बोगद्यामध्ये गेल्यावर तर मी वाट बघत राहायचो की आता बोगद्यामधून असेल आणि पटकन बघा कसं ते ग्रीनरी दिसते, तुम्हाला आता दाखवतो। आता पटकन 3, 2, 1 किती छान वाटतं। आणि हे मोस्टली या ट्रेनचा फायदा आपल्याला असं पावसातच होणार। आणि तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची, जेव्हा ही ट्रेन मुंबई टू गोवा जाते म्हणजे CST टू मडगाव जाते तेव्हा हा लास्टचा डब्बा असतो, पण जेव्हा ही ट्रेन गोव्यावरून CSTला जाते तेव्हा हा कोच पहिला असतो। बाकी तर तुम्हाला सर्व एक्सपिरियन्स मिळेल, पण जो लास्टचा जो डब्बा असतो त्याच्यातून तुम्हाला जास्त काही दिसणार नाही, कारण हा पहिला डब्बा असल्यामुळे। हा लास्ट डब्बा इकडे आहे ना, म्हणून तुम्हाला इकडे सर्व पाठूनही व्ह्यू दिसतं आणि साईडूनही व्ह्यू दिसणार। तर बेस्ट कधी आहे, जेव्हा ही मुंबई टू गोवा जाते ना तेव्हा ह्याला बुकिंग करणं बेस्ट आहे। चला आता दरवाजा उघडला म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आता आपला रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे। आणि तुम्हाला असं टायमिंग सांगू, या ट्रेनचं टायमिंग आहे 11:15 आणि ऑलमोस्ट आता 11:25 झालेलं आहे, म्हणजे ही ऑन टाईम ट्रेन आहे, जी हॉल्ट पण जास्त नव्हती आणि कुठेही सिग्नललाही जास्त वेळ थांबली नाही, एकदम करेक्ट टाईमवर येते ही गाडी, एकदम मस्त। तर आपला रत्नागिरी स्टेशन आलेला आहे आणि तुम्हाला ट्रेनचं जर्नी पण कशी वाटली, की ट्रेन कशी वाटली तेही आता रत्नागिरी स्टेशन आला म्हणजे आता तुम्हाला येत्या व्हिडिओजमध्ये आपले सर्व रिलेटिव्स, आपले सर्व ग्रीनरी, आपलं गावातलं घर, आपलं गावातलं वातावरण सर्व काही तुम्हाला दिसणार आहे आणि एकदम छान असणार आहे। फ्रेश आणि एन्व्हायरमेंट फील घेऊन तर मला तर एकदम फ्रेश वाटलं। तुम्हालाही हा व्हिडिओ बघून किती छान वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसं वाटलं सांगा।